आपल्यासोबत बिहारचे नेते माजी आमदार शंकरांना धोंडगे. आणि काय सांगाल, आपण आज पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली, त्यांच्यासोबत चर्चा केली. काय ठरलं नेमकं बैठकीत? अ, बऱ्याच दिवसाचा सगळ्या महाराष्ट्रातल्या पदाधिकाऱ्यांचा एक आग्रह होता. कारण लोकसभेमध्ये आमच्या BRS पार्टीने महाराष्ट्रात काही निवडणुका लढल्या नाहीत आणि आता महाराष्ट्रात होऊ घातलेल्या निवडणुकीच्याही बाबतीत थोडा नकारात्मक त्यांच्या तांत्रिक अडचणीमुळे दिसल्यामुळे काहीतरी भूमिका घ्या अशी सगळ्यांचाच गेली 2 महिन्यापासून आग्रह होता. मी संपर्कातच होतो आमच्या नेत्यांच्या. पण आज सगळ्या महाराष्ट्रातल्या पदाधिकाऱ्यांनी मिळून उद्या आपली काही निवडणुकीच, कारण महाराष्ट्राच्या विधानसभेत उतरायचा, निवडणूक लढवायचा हा निर्णय झालेला आहे. पण BRS ऐवजी आता MRS म्हणजे महाराष्ट्र राज्य समिती या नावाच्या पक्षाचं रजिस्ट्रेशन करून किंवा ते नामकरण करून त्याच्या नावाने आणि आम्ही जे काही निर्माण केलेली आता परिवर्तन आघाडी आहे त्याच्यातला एक घटक पक्ष म्हणून या आघाडीत काम करण्याचा आणि पुढे निवडणुकीला सामोरं जाण्याचा निर्णय झाला आज. आणि विशेषतः येणाऱ्या 5 सप्टेंबरला आमच्या परिवर्तन आघाडीचं एक मोठं अधिवेशन, की 50,000 प्रतिनिधी तिथं राहतील, असं राज्यव्यापी एक अधिवेशन घेण्याचा आमचा निर्णय झाला आहे. आणि कुठल्याही परिस्थितीत महाराष्ट्रातल्या या दोन्ही आघाडीच्या बाबतीत जनमत लक्षात घेता ही आमची आघाडी, अनेक मित्र, अनेक संघटना आमच्या संपर्कात आहेत, आमची वार्ता त्यांच्यासोबत बातचीतही चालू आहे. एक चांगला सक्षम पर्याय आम्ही या निमित्ताने महाराष्ट्रात देऊ. आणि आपण जर बघितलं तर आता विधानसभेच्या तोंडावर तुम्ही MRS नावाची नवी आघाडी काढली. BRS मध्ये भवितव्य आहे असं वाटत नाही का आता? नाही नाही, आघाडी नाही, MRS हा आमची आता पार्टी आहे. आघाडी आमची ही परिवर्तन आघाडी आहे. आणि BRS हे हे पक्ष राष्ट्रीय पक्ष आहे, पण त्यांची आता तेलंगणा सोडून इतर राज्यामध्ये निवडणूक लढवण्याची भूमिका नकारात्मक आणि क्लिअर नसल्यामुळे मग हा विषय आहे. आम्हाला अडचण काहीच नाही, कारण आम्ही आमच्या याही पक्षाचा अब की बार किसान सरकार हीच टॅगलाईन वापरत आहोत. कार्यक्रम आमचा तेच आहे, सगळं तेच आहे. पण उद्या काही तांत्रिक अडचण येऊ नये, की तुमच्यासारख्याने कोणी विचारलं की बा BRSने परवानगी दिली काय, तर मग नाही आमची तिकडं निवडणूक आम्ही लढवत नाही असं तिथल्या कोण्या व्यक्तीनं, जर जबाबदार व्यक्तीनं म्हणलं तर तांत्रिक अडचण येऊ नये म्हणून हा भाग आहे. पण कार्यकर्ते BRSचे आम्हीच आहोत. BRSचा जे काही विस्तार आणि प्रसार जे केलेले आमचे जे आहेत ते आम्हीच आहोत. आणि आयडियालॉजी तीच आहे, कार्यक्रम तेच आहे, आमचा हेतू तेच आहे. आणि आम्ही काही राग रुसून, काही नाराज होऊन अशी काही भूमिका नाही ना. पण त्यांना जी काही आत्ता तांत्रिक अडचण आली त्यातून आपली राजकीय काही कोंडी होऊ नये आपल्या, कारण इथं जी माणसं आहेत 100-150 माणसं अशी आहेत की स्वतःच्या मतदारसंघात 25-30 हजार मतं घेणारी माणसं आहेत. आत्तासुद्धा 40,000 मतं घेणाऱ्या ताकदीची, इंडिपेंडंट उभं राहिलं तरी अशा ताकदीची माणसं या आघाडीत गेल्या वर्षभरात आलीत. त्यांची कोंडी होऊ नये म्हणून सगळ्यांनी मिळून हा पर्याय काढलेला आहे. तुम्ही जो आता हा निर्णय घेतला, याबाबत KC रावांसोबत काही बोलणं झालंय का? अनेक वेळेला बोलणं झालं आहे. अनेक वेळेला आम्ही विनंती केली त्यांना की बाबा महाराष्ट्रामध्ये स्पेस आहे. महाराष्ट्रातली जनता या दोन्ही आघाड्यांना मत देण्याच्या मानसिकतेत नाही. एक आपण चांगला पर्याय म्हणजे इथपर्यंत की आपल्याला विचारल्याशिवाय सरकार इथं होणार नाही, इथपर्यंत आत्ताची परिस्थिती आहे. आणि आपण किमान पार्टी सिम्बॉल रन करावा असं आम्ही अनेक वेळेला सांगितलं. पण आता त्यांच्या शेवटी ते पार्टीचे सुप्रीमो आहेत, की त्यांच्या मानसिकतेचा भाग आहे. कारण तिथं काय झालं आहे सगळ्यांनाच माहिती आहे, अडचणी वाढल्यात वगैरे वगैरे. पण याचा अर्थ असा नाही की महाराष्ट्र आमचा आहे, ही कर्मभूमी आहे, आम्ही इथले कार्यकर्ते आहोत, इथल्या भल्याबुऱ्याचं. आणि BRSचं प्रचार प्रसार KCR साहेबाचा किंवा त्यांच्या विचाराचा आम्हीच केला होता ना. 17-18 लाख सदस्य गावागावातल्या आमच्याच कार्यकर्ते. आमचा त्या कार्यक्रमाला विरोध नाही, कशालाही विरोध नाही, आमची नाराजीसुद्धा नाही. पण या कार्यक्रमाच्या आधारे आम्ही महाराष्ट्रातल्या जनतेसमोर जाणार आणि महाराष्ट्राला त्या विचाराची, त्या कार्यक्रमाची गरज आहे असं सांगणार. आणि निश्चित एक चांगला पर्याय आणि चांगला रिझल्ट देणार. आणि अनेक पुढच्या महिन्याभरात आता 5 तारखेपर्यंतही जवळपास चांगले 4-5 मित्र जुटणार आहेत. कारण ही एक शेतकऱ्याच्या प्रश्नावर लढणारी, गोरगरिबाच्या, कष्टकऱ्याच्या
बेरोजगाराच्या प्रश्नावर लढणारी आघाडी आहे आणि याच्यामध्ये चांगले चांगले माणसं आहेत. त्याच्यात काही कोणी ईडीवालेन सीडीवालेन भ्रष्टन प्रस्थापित नाहीत. एक आयुष्यभर त्याच्या त्याच्या क्षेत्रामध्ये सकारात्मक चळवळी केलेले सगळे कार्यकर्ते आणि माणसं आहेत. त्यांना आजही महाराष्ट्रात मान्यता आहे. अण्णा, गेल्या काही दिवसापूर्वी छत्रपती संभाजीनगर येथे बैठक पार पडली होती. त्याला राजू शेट्टी होते. अजून कोण कोणी आहे तुमच्यासोबत? मी नावाचा आज काही उल्लेख करत नाही. पहिल्यांदा आता तुम्हालाही माहिती आहे, राजू शेट्टी हा माझा सहकारी आहे. मी महाराष्ट्राचा अध्यक्ष असताना वामनराव चटप हे आम्ही तिघांनी मिळून ठरवलं आधी की बाबा लोकसभेच्या निवडणुकीत जर वेगवेगळ्या विचारधारेचे 30-30 पक्ष एका जागी येऊन इंडिया आघाडी करतात, तर गेली 3-4 दशकापासून समान विचारधारेचे आणि एका मुशीत घडलेले आज महाराष्ट्राची परिस्थिती वेगळी आहे आणि आपण एकत्र येऊन आघाडी करून निवडणूक का लढवू नये असं आम्ही करून ती आघाडी केली आणि त्याला अनेक जणांनी त्याला ॲप्रिशिएट केले. जवळपास 10 ते 12 जण. उद्या रविवारीसुद्धा आमची एक बैठक आहे लातूरला. अण्णासाहेब पाटलासोबतही आमची चर्चा आहे. अनेक आघाड्या आणि छोटे मोठे पक्ष आहेत. सगळ्यांनी त्याला ॲप्रिशिएट केले. आज काही नावं फोडू नये, पण जवळपास 10-12 आघाड्या पक्ष संघटना आमच्या चर्चेत आहेत. आणि 5 तारखेला आम्ही सगळ्यांना एका व्यासपीठावर एकत्र करून उद्या 5 तारखेला जे काही आमचा कार्यक्रम आहे पुढच्या निवडणुकीला सामोरं जाण्याचा, ते आम्ही जनतेला महाराष्ट्रातल्या देऊ. आणि एक नक्की गॅरंटी देतो की महाराष्ट्रातला आता हा जे BRS असेल की आता MRS ही फार मोठी टीम आहे आणि आम्ही सगळ्यांनी फार मोठी इथं जमीन तयार केली होती. महाराष्ट्रात माझा आजही दावा आहे की BRSनी लोकसभा नाही लढल्यामुळे इथं महाविकास आघाडीचा फायदा झाला, कारण ती केलेल्या जमिनीचा मशागत केलेल्याचा फायदा त्यांना झाला. आम्ही चांगला निकाल घेऊ शकतो किंवा आम्ही चांगलं प्रदर्शन करू शकतो उद्याच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आमच्या टीमचं. आणि हे सगळे प्रस्थापित पक्ष इतके हैराण आहेत की त्यांच्याकडे 4-4, 5-5 इच्छुक त्यांच्याच मारामारीला आहे. तेच विचारायचं तुम्हाला. आपण जर महाराष्ट्रात बघितलं तर महाविकास आघाडी आणि महायुती हे तुल्यबळ पक्ष आहेत. राजकीय विश्लेषकही तसंच म्हणतात. मग तुमची ही नवीन आघाडी त्यांच्यापुढे तग धरेल का? नाही, तग धरणे न धरणे हे जनतेच्या मनावर आहे. जनतेला जर आमचा पर्याय चांगला वाटला तर या 2 आघाडीला ओलांडून वैतागलेत हो. पण कसं असते, पर्याय नाही गेल्यावर काय करतात. आता दोन्ही आघाडीला वैतागले. मला आमच्या इथं कसं असते, दोघालाही द्यायचं नाही गेल्यावर आणि तिसरा पर्याय नाही गेल्यावर काय करतात. म्हणजे रावणाला तरी द्या नाही तर दुर्योधनाला तरी द्या, पण तिसरा कोणी पर्याय झाल्यावर जरूर स्वीकारतात. मागलच्या निवडणुकीमध्ये तिसरा पर्याय नव्हता आणि तुम्ही आजही महाराष्ट्राला चांगला पर्याय द्या. चांगला म्हणजे फालतूचा नको, चांगला पर्याय, गुणवत्तेचा पर्याय, काम करणारे, जनतेच्या प्रश्नासाठी लढणारे आणि जनतेच्या विश्वासाचे प्रतिनिधी पुढे करा. बदल हा अटळ आहे, आम्हाला दिसते आहे. आम्ही 40-40 वर्ष राजकीय कार्यकर्तेच आहोत, पण पर्याय दिला पाहिजे आणि मला वाटते आम्ही याच्यात यशस्वी होऊ. अण्णा, राजू शेट्टी असे म्हणले होते की महाराष्ट्रात तुमच्या 155 जागा निवडून येतील. तुम्हाला काय वाटतं? आकड्यात नाही सांगता येणार, पण मला नक्की माहीत आहे की महाराष्ट्रात आज जी काही राजकीय स्पेस आहे आणि हा जो ग्रुप, स्वाभिमानीचा ग्रुप, शेतकरी संघटनेचा आणि आता जे 10-12 संघटना आणि निधार्मिक पक्ष, वेगवेगळ्या जाती म्हणण्यापेक्षा वेगवेगळ्या धर्माच्या संघटना, जातीच्या संघटना, हे जे काय आमच्या डिस्कशनमध्ये आणि ॲप्रोचमध्ये आहेत, ह्या सगळ्याचा सारासार विचार केला तर काही होऊ शकते. एनिथिंग कॅन. कोण असेल मुख्यमंत्री पदाचा चेहरा तुमचा? आता त्याच्यावरून कशाला भांडण, कशाला काय. जे काम चांगलं करील, जे प्रदर्शन चांगलं करील, लोक ठरवतील. ते भांडणं तिकडे त्याच्या आघाडीत असू शकतात. हे आम्ही कसं आहे की या महाराष्ट्राला विकासाच्या वाटेवर नेण्यासाठी जे काही 5-10 वर्षात जे चाललं आहे, दोन्ही आघाडीतल्या सरकारांनी राज्य केलं आहे. अनेक जिव्हाळ्याचे, कळीचे मूलभूत प्रश्न बाजूला पडताना दिसत आहेत.
विजेचा प्रश्न आहे, पाण्याचा आहे, शेतकऱ्याच्या कर्जाचा आहे. हां 5 तारखेला तुमचं नांदेडला अधिवेशन आहे. माजी खासदार इम्तियाज जलील दिसतील का या अधिवेशनात? मध्ये आमचे राजू शेट्टी जाऊन भेटून आलेत, जरांगे पाटलाला भेटून आलो, अनेक अनेक जणांना भेटून आलोत आणि तुम्हाला अनेक जण दिसतील. काही त्याचं आश्चर्य वाटायचं काही कारण नाही आणि फक्त त्याचा वेगळा अर्थ काढायची काही गरज नाही. कारण इथं जी काही माणसं आहेत ती सगळी सेक्युलर विचाराची, निधार्मिक आणि चळवळीत आयुष्यभर चळवळ्या करणारे, समाजाच्या प्रश्नावर आंदोलनं करणारेच नेते आहेत सगळे. त्यामुळे याचा विधिनिषेध कुणाला असायचं काही गरज नाही. अण्णा शेवटचा प्रश्न, तुम्हाला आता BRSचा नेता म्हणायचं की MRSचा नेता? ना आता आज मला सगळ्या सभेने निवडलं ना की MRSचा काय म्हणतात ते संस्थापक अध्यक्ष म्हणून आज त्यांनी निवड केली माझी. आणि या महाराष्ट्रातल्या अनेक सहकारी आणि मित्र, इतर संघटनांच्या नेत्यांसोबत वाटाघाटी करण्याचा आणि चर्चा करण्याचा आणि या आघाडीला जोडण्याचे अधिकारसुद्धा या बैठकीने आज मला दिलेले आहेत. त्या दिशेनं मी पावलं उचलील आणि लगेच त्यांनी मला वाटते 15-16 लोकांची एक कार्यसमिती तयार केली. उद्यापासून इच्छुकांचे अर्जही मागवण्यात येणार आहेत. या सगळ्यांनी निर्णय असा घेतला की 5 तारखेपर्यंत महाराष्ट्रातल्या आपल्या MRS पक्षाचे जे काही उमेदवारीचे इच्छुक अर्ज आहेत ते सबमिट करावे असेही सांगितले. त्यामुळे ही प्रक्रिया आजपासून चालू झाली. निश्चितच हे होते पूर्वीचे BRSचे नेते आणि आताचे MRSचे नेते. यांनी जे आहे ते महाराष्ट्राला तिसरा पर्याय देण्याचा प्रयत्न केला आणि आम्ही महाराष्ट्राला तिसरा पर्याय देऊन सत्तेत येऊ असाही विश्वास व्यक्त केला आहे. ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, नांदेड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.